महम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचे महिलाबद्दलचे विचार. महम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी समाजामध्ये तुच्छ मानल्या जाणाऱ्या स्त्रियांना पुरुषाप्रमाणे स्थान मिळावे यासाठी त्यांच्या हक्काचे संरक्षण केले. त्या काळामध्ये स्त्रीला तुच्छ मानलं जात होतं. स्त्रियांना कोणताही अधिकार नव्हता. मुलगी जन्माला येणं हे पाप समजलं जायचं. मुलगी जन्माला आली की तिला मातीमध्ये जिवंत पुरलं जायचं. मोहम्मद पैगंबर यांचा जन्म अशा काळामध्ये झाला जेव्हा प्रत्येक पुरुष हा स्त्रीबद्दलचे विचार अत्यंत विकृती प्रकारचे होते. प्रत्येक पुरुष हा स्त्रीला फक्त उपभोगण्याची वस्तू मानत होता. फक्त उपभोगण्याची वस्तू. तिला कधी गुलाम कधी दासी म्हणून तिला वागवले जायचे. एवढंच काय तर मुलगी जन्माला येणे हे कलंकित समजलं जायचं. मुलगी जन्माला आली की तिला मातीमध्ये जिवंत दफन केलं जायचं. अशा भयानक परिस्थितीमध्ये मोहम्मद पैगंबर यांनी स्त्रियांविषयी विचार, स्त्रियांना हक्क, स्त्रियांना सन्मान याच्याविषयी समाजामध्ये विचार रुजवले. मोहम्मद पैगंबरांची मुलगी हजरत फातिमा यांना मोहम्मद पैगंबरांनी अत्यंत प्रेमाचा आणि सन्मानाचा दर्जा दिला. जेव्हा मोहम्मद पैगंबर बाहेरून येत असत तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी हजरत फातिमा ह्या स्वतः उभ्या राहत असत. मोहम्मद पैगंबर म्हटले आहेत की मुलगी ही ईश्वरांची कृपा आहे आणि मुलींचे चांगले पालनपोषण करणाऱ्याला त्यांनी स्वर्गाचे वचन दिले आहे. मोहम्मद पैगंबर यांनी हजरत फातिमा यांना स्त्री कुलातील मानबिंदू म्हणून प्रत्येक स्त्रीचे स्थान हे उच्च पदावर नेले आहे. त्या काळामध्ये अनेक युद्ध व्हायची, अनेक स्त्रिया ह्या विधवा व्हायच्या, अनेक मुलं ही अनाथ व्हायची. विधवा स्त्रियांना सन्मान मिळावा यासाठी त्यांनी पुनर्विवाह ही रचना मांडली. त्यांनी स्वतः 25 वर्षाचे असताना हजरत खतीजा नावाच्या स्त्रीशी, त्यांचं वय 40 होतं, तिच्याशी लग्न केलं. मोहम्मद पैगंबरांना 11 बायका होत्या. हजरत खतीजा ह्या त्यांच्या पहिल्या पत्नी होत्या. हजरत खतीजा या अरबस्थानातील फार मोठ्या उद्योगपती. मोहम्मद पैगंबरांनी यांच्याशी लग्न आर्थिक मदतीसाठी आणि समाजाला दाखवून देण्यासाठी की आपण वयाच्या कितव्याही वर्षी मुलीची किंवा स्त्रीशी लग्न करू शकतो. हजरत आयशा ह्या मोहम्मद पैगंबरांच्या 3ऱ्या पत्नी होत्या. मोहम्मद पैगंबरांनी त्यांना फक्त पत्नी म्हणून नव्हे तर ज्ञान आणि विचारांची प्रतिष्ठा असलेली व्यक्ती म्हणून त्यांना सन्मान दिला. हजरत आयशा यांना सामाजिक आणि धार्मिक विषयामध्ये फार मोठे ज्ञान. त्यांच्याकडून अनेक लोक मार्गदर्शन घेत असत. याच्यावरूनच स्त्रीला बोलण्याचा अधिकार आहे, स्त्रीला समाजामध्ये व्यक्त होण्याचा अधिकार आहे, स्त्रीला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे हे तेव्हा मोहम्मद पैगंबरांना समजलं. मोहम्मद पैगंबर यांचे स्त्रियांबद्दलचे दृष्टिकोन हे केवळ 4 भिंतीच्या चौकटीमध्ये नव्हते, तर त्यांनी महिलांना संपत्तीचा अधिकार, वारसा हक्क आणि स्वतः कमवलेल्या संपत्तीवर स्वतःचाच अधिकार आहे याकडे त्यांनी जास्त लक्ष दिलं. मोहम्मद पैगंबर यांचा स्त्रियांबद्दलचा दृष्टिकोन हा अनुकरणीय आहे. मोहम्मद पैगंबर हे त्यांच्या कुटुंबाच्या कामामध्ये मदत करत असे. फरची स्वच्छ करणे, शेळीचं दूध काढणे. जेव्हा हजरत आयशा यांना विचारण्यात आले मोहम्मद पैगंबर यांचा दिनचर्या काय, तेव्हा त्यांनी सांगितले की ती स्वतःची कामे स्वतःच करतात. शेळीचं दूध काढणं, फरची स्वच्छ करणं आणि कुटुंबाच्या प्रत्येक मदतीसाठी ते धावून येत होते. मोहम्मद पैगंबरांनी म्हटले आहे की तुमच्यापैकी सर्वोत्तम तोच जो आपल्या पत्नीशी उत्तम वर्तन करत असेल आणि मी माझ्या पत्नीशी उत्तम वर्तन करतो यामध्ये मी तुमच्यापैकी सर्वश्रेष्ठ आहे. लोकांनी विचारले स्त्रीचे स्थान कोठे आहे? पैगंबरांनी उत्तर दिले स्त्रीचे स्थान हे पुरुषाच्या मागे नाही तर पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून चालणे आहे. आणि आईचे स्थान पुरुषाच्या डोक्यावर आणि स्वर्गाच्या उंबऱ्यावरती आहेत. मित्रांनो, आज आपण 21व्या शतकामध्ये जगतोय, पण तरी ह्या स्त्री पुरुष समानता याच्यावरून वाद होतच आहेत. पण मोहम्मद पैगंबरांनी 14व्या वर्षी त्यांनी स्त्री पुरुष समानता, स्त्रियांना प्रत्येक अधिकार मिळवून दिले. तिला डिवोर्सचा सहित अधिकार मिळवून दिला. कुराणाच्या पवित्र कुराणाच्या पहिल्या प्रतमध्ये शिक्षण संबंधी आहे. शिक्षण मोहम्मद पैगंबरांनी स्त्री पुरुष शिक्षणाबद्दल स्त्री पुरुष असा भेदभाव केलाच नाही. स्त्रियांना देखील पुरेपूर अधिकार त्यांनी प्रदान केले. स्त्रियांच्या शिक्षणासाठी त्यांनी आवाज उठवला. ते म्हटले होते तुमच्याकडे तुम्हाला जर मुलगी असेल तर तिला मुलाप्रमाणे वागवा. असं केल्याने अल्लाह तुम्हाला जन्नतचा अधिकारी बनवेल. त्यांनी
प्रत्येक स्त्रीला त्यांची गुलाम असो वा दासी असो त्यांनी प्रत्येक स्त्रीला शिक्षणाचा अधिकार दिला. ना पूछो जमाने से कि क्या हमारी पहचान है, ना पूछो जमाने से कि क्या हमारी पहचान है, हमारी पहचान तो सिर्फ ये है कि हम हर स्त्री का सम्मान करते हैं, हम हर स्त्री का सम्मान करते हैं, यही हमारी पहचान है, यही हमारी पहचान है. एवढे बोलून मी माझे मनोगत येथेच थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.